तर मंडळींनो, बरोबर आता आपण आलो आहे तरायमध्ये आणि आजचा प्रवास आपला झाला आहे 416 किलोमीटर। तर मित्रांनो, आता वाजले 8 आणि आता मला येत होती झोप येत होती। माझा उपाय मी सुरू केला लगेच। काय आज काय ऍक्सिडेंटच होतात की काय? हे बघा, पुढे आणि उतरायला झालंय परत एकदा खड्डे। म्हणजे हा एवढा बापरे। म्हणजे मशीन बघा केवढी आहे ती। या मशीनने कंटेनर उचलले जातात। हे बघा त्या साईडला पाहू शकता कसे उचलतात ते। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर मित्रांनो, हे बघा नावाशिवायला आलो आहे मी गाडी भरायला। वाजलेत 2 वाजायला आले। 3 गाड्या आहेत आपल्या लॉटमध्ये, 3 गाड्या आज भरणार आहेत। राजेश रोड लाईनचा माल आहे, आपल्याला न्यायचा आहे म्हापशामध्ये। चला आता या व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। दाखवतो तुम्हाला 3 गाड्या कोणत्या कोणत्या आहेत। पहिली म्हणजे अमित भाऊंची गाडी आहे, आपली गाडी आहे, आणि एक तरबाज भाई म्हणून आहे, त्याची पण गाडी आहे। म्हणजे 3 गाड्यांचा लोड आहे, तो आपल्याला भरून म्हापशामध्ये जायचं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मंडळी, आपल्याला आतमध्ये बोलवलं आहे। आता 3 गाड्या आहेत, 3 गाडी एकदमच भरणार। पण आम्हाला पण घेऊन आलो आहे वाशीतून। मला कुठे जायचं माहिती नाही, पण तरबेज बाईला माहिती आहे, तर तो पुढे जाऊ दे। ही आहे तरबेज बाईची गाडी आणि मागून येते आहे अमित भाईची गाडी। त्याला आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे, असला तर दाखवतो। आता ह्या कंपनीमध्ये आपल्याला भरायची आहे। चला जाऊया। ही अमित भाऊंची गाडी आहे, ही एक गाडी आहे, आपली एक गाडी, आणि ही तरबाज भाईंची गाडी। आता आतमध्ये घेतील, चला आतमध्ये जाऊया। मिक्सर तर मंडळी, माझी गाडी भरून झालेली आहे। आता भरायला लावली आहे अमितची, आणि त्यानंतर लावणार आपल्या तरबाज भाईची। तर माझ्या गाडीत बॉक्स आहेत बघा, 260 बॉक्स आहेत, बघू शकता तुम्ही। 260 बॉक्स आम्ही माझ्या गाडीत भरले। अमितच्या गाडीत पण 260च भरणार, त्याच्या गाडीत 230, असे सर्व भरून आम्ही इथून निघणार आहे। म्हणजे मशीन बघा केवढी आहे ती। या मशीनने कंटेनर उचलले जातात। हे बघा त्या साईडला पाहू शकता कसे उचलतात ते। हे बघा खतरनाक। चला तर मंडळी, आपली गाडी भरून झालेली आहे आणि बाहेर पण आलो कंपनीच्या, आणि आपण आता निघूया। युनियनची पावती भरली 1400 रुपये, कारण इथे नावाशिवाला युनियनची पावती भरावी लागते। आता इथून निघूया, जाऊया डिझेल पंपावरती, डिझेल टाकूया, आणि तिथून मग प्रवासाला परत सुरुवात करूया। चला गणपती बाप्पा मोरया। आता इथून निघतो आम्ही। खड्डा आहे की काय? कुठे घालू गाडी? खड्डे बघा, खड्डे। मला कधी होणार बाबा हा रस्ता, काय समजत नाही। पूर्ण टायर खड्ड्यामध्ये जातो। चला तर मंडळींनो, डिझेल टाकलं बरोबर 10,000चं, आणि निघालो। तर मंडळी, आता पोचतोय आम्ही आता कोलाडला। अजून पोचलो नाही, थोड्या टायमाने पोचू। ब्रिजवर आलो आहे कोलाडच्या। लागली आहे भूक, मला जेवूया। आम्ही चलतोय पुढे, बघूया कुठे थांबतो तो। भूक तर जोराची लागली आहे, कारण दुपारी लवकर जेवलो होतो, जायचं होतं म्हणून भरायला।
मला वाटतं 12 सव्वा 12 वाजता काहीतरी 12:30 वाजता जेवलो होतो. ते पण राईस खाला होता. त्याच्यानंतर काय खाल्लं नाही, चहा पण नाही पियालो. त्यामुळे जरा भूक लागली. म्हणलं त्याला फोन लावला तर म्हणलं थांब जरा कुठेतरी, आता बाबा भूक तर लागली आपल्याला. रस्ता एकदम खराब आहे. आता थोडा चांगला लागला आहे. कोल्हाडला पण एकदम बाद लागणार माहिती आहे आपल्याला. रस्त्याची कंडिशन एकदम बेकार आहे. खड्डे असले पडले आहेत की काय तुम्हाला सांगू पण शकत नाही. थोडे मोठे खड्डे आहेत. आणि व्हिडिओ करायला गेलो तर खड्डे वाचू, व्हिडिओ करू, त्यामुळे मी व्हिडिओ पण केली नाही. कारण आहे मी एकटाच, अमोल नाही. तर अमोलला जरी करायला लावला असता व्हिडिओ, तो पण नाही आहे. त्यामुळे खड्ड्यातना व्हिडिओ नाही केला मी. आता पुढे बघूया, जर चान्स मिळाला तर करीन. कारण कोल्हाडमध्ये खड्डे असणार 100%. वळसप्यामध्ये जे खड्डे होते ना, काय विचारून सोय नाही बा. मंडळी आहे पंढेरी शेठची गाडी आणि इकडे आहेत पंढेरी शेठ. आम्ही आता आलो आहे माणगावमध्ये. मस्तपैकी जेवूया आनंद भुवनला आणि त्यानंतर आपण प्रवास कंटिन्यू करूया. चला आता वाजले किती रे? 12 वाजले बरोबर. आणि इथे आनंद भुवनला जेवूया आणि जाऊया. आणि पंढेरी शेठ आहेत आपले. मस्तपैकी जेवूया आता. बिर्याणी. तुम्ही काय मागवला? फ्राय राईस. हां नेपाळ. तुम्ही चायनीज आहे. चला तर मंडळी मस्तपैकी जेवलो आणि आता इथून निघालो आहे. समोर आहे पंढरीची गाडी. आम्ही गेला पुढे. त्याची तब्येत थोडी बिघडली त्यामुळे तो का जेवला नाही. आम्ही तर जेवलो मस्त आणि निघालो आहे. तर बघूया, पाऊस तर थांबला आहे. आता काशिडीमध्ये थोडे खड्डे भेटतील आपल्याला. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत आपण चालायचा. आणि झोप आली तर झोपून देणार, हा विषय नाही. मागून सतीश येतोय पण तो मला वाटतं खेडला खाली करणार. त्यामुळे आपण थांबून काय फायदा नाही आहे. आपण हळूहळू चलत जाऊया. आपल्याला उद्या जमल्यास डिलिव्हरी द्यायची आहे. जर शक्य झाले तर. शेठ बोलले की उद्या डिलिव्हरी दिलंस तर बरं होईल. बघूया. मी काय खाली करायला मी जाणार नाही, अमोल जाणार आहे. तरी पण आपल्याला दर्यापर्यंत आपल्याला चालवायची आहे गाडी. त्यामुळे झोप कधी सांगता येत नाही. आपण झोप आधी झोपूया 1-अर्धा तास, नाहीतर चलत राहूया. चला मस्तपैकी गाडी लावतो आणि प्रवास कंटिन्यू ठेवतो. तर मंडळी आता आपण कशिडी घाट चढतोय. घाट चढताना एवढे खड्डे नाही आहेत, पण उतरताना भरपूर खड्डे पडले आहेत. ते तुम्हाला दाखवतो आता पुढे पुढे. खड्डे म्हणजे हा एवढा एक मला वाटतं 200 मीटर रस्ता आहे ना, हा दरवर्षी खचतो. दरवर्षी लेवल बघा. तर मंडळी काशिडी घाटाच्या मेन जो टर्न आहे तिथं आपण आता आलो आहे. आत्ता या सीझनला जर कोण येत असेल गावी किंवा गावावरून मुंबईला तर एकदम हळू यावा, एकदम हळू. कारण खड्डे तुम्हाला दाखवतो थांबा. जाम खड्डे पडले. हे बघा.
बापरे, शिलक मारावं लागणार. गाडी लागू पण शकते एका भागाला, एवढे खड्डे आहेत. एसटी महामंडळाची गाडी बघा. बाबा माझ्या स्पेशल जेव्हा चढायचा नाही. अरे काय करायचा, काय करायचा. फोर व्हीलर कशी चालवणार या गाडीत या रस्त्यातून. रस्ते आहे की खड्डे आहेत, की खड्डे आहेत की रस्ता आहे, तेच काय समजत नाही. एवढा रस्ता खूप खराब झालाय, खूप म्हणजे खूप. गाडी नुसती हलतीये. आता स्टँड पण आता पडायला आलंय बघा मोबाईलचं. टाकायची गाडी. तर मित्रांनो बरोबर 3 वाजले आणि आता मी आलो आहे खेडमध्ये. पाहू शकता खेडचं रेल्वे स्टेशन हे बघा. बरोबर खेडच्या रेल्वे स्टेशन जवळ आहे आता मी. आणि इथे खड्डे बघा. आज या व्हिडिओ मध्ये जास्त करून खड्डे दिसले आहेत, कारण पावसामुळे ना खड्डे भरपूर पडले. हे बघा रेल्वे स्टेशन. आणि हे हा आहे मुंबई गोवा हायवे. आता झोप पण तेवढी आली नाही आहे. आज चलत राहूया थोडं हळूहळू. आता बोस्तेघाट चढूया मस्त आणि जमल्यास लोट्यात जाऊन 1 तासभर झोपूया.
हा 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 नुसते का तडतडाचा पहिला चांगला रस्ता मिळाला. तर भावांनो झोप येत होती तर बोललो थोडं तोंडावरती पाणी मारून घेऊया, कारण इथे आसपास कुठे चायची टपरी नाही आहे. त्यामुळे म्हटलं आता चिपळूणात जाऊया आणि चहा पिऊया, त्याच्या आधी पाणी तरी मारून घेऊया तोंडावरती. तर म्हणजे आता आपण आलो आहे चिपळूणला आणि परशुराम जसा घाट उतरला पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. पाहू शकता पावसाचा जोर आहे. आपण चिपळूण क्रॉस करूया म्हणजे काय आपल्याला भीती राहणार नाही, कारण चिपळूण आणि माड असं आहे की कधी पण भरू शकतं. आणि पंढरी शेठची पण गाडी आलेली आहे समोर साईडला आहे आपल्याबरोबर, तो पण चलतो आहे. ते दोघजण आहेत, मी काय एकटाच आहे. अजून मला झोप काय आली नाही. झोप आली नाही म्हणजे कारण आहे त्याला, कारण काय आहे मला जेव्हा झोप आली ना तेव्हा मस्तपैकी गणपतीची गाणी लावली, गणपती बाप्पांची गाणी लावलो, भजन आणि भजन बोलत बोलत इथपर्यंत आलेलो आहे. आता झोप उडाली आहे त्यामुळे म्हटलं थोडं चलूया. जर झोप आली तर झोपायचं, नाही तर काय आपण चलत राहूया. तर मित्रांनो 4:15 वाजले आणि चिपळूण सोडून पुढे आलो. चहा पितो कारण फ्रेश होतो थोडा. चला चहा प्यायला. चला तर मंडळीनो मस्तपैकी चहा पियालो, थोडं फ्रेश झालो, एकदम भारी वाटलं जरा. आता जरा जाऊया. पाऊस पण पडतो आहे, पावसाला जोरात धरला आहे. थोडे संकेत चलतो आहे, तो पण बोलतोय की पाऊस आहे, तो हळूच आहे. तर चला चलत राहूया. पावसा थांब, थोडा थांब. जरा फ्रेश आहे तोपर्यंत जरा खेचतो. झोप आली तर मी झोपणार, अजूनपर्यंत झोप आली नाही. आता झोप जरा येत होती पण एक गुट चहा पियाला बरोबर कसं तडतड व्हायला लागलं. तर जरा एक
एक 100-150 किलोमीटर आरामात आपण काढतो. तोपर्यंत सकाळ होईल आणि त्या सकाळ झाली की मग आपल्याला काय झोप येणार नाही. काय मग काय विषय नाही का. सकाळची झोप आली ना की एक चांगला उपाय तुम्हाला दाखवतो मी. सकाळी जर झोप सकाळी जर येत असली तर काय करायचं, ब्रश मस्तपैकी कॉलगेट घ्यायची ब्रशवर आणि तोंडात घालून ठेवायचं. ब्रश लावीत चालायचं. जोपर्यंत तुमच्या तोंडामध्ये ब्रश आहे तोपर्यंत तुम्हाला झोप अजिबात येणार नाही. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला मी, गॅरंटी. झोपच येणार नाही तुम्हाला जोपर्यंत तोंडात ब्रश आहे तोपर्यंत. ब्रश काढायचंच नाही तोंडात ना. लय भारी उपाय आहे. आता मला थोडा 4:30 वाजायला आले ना. एवढ्यापासूनच ब्रश नको. चहा पिया आणि चहा पिल्यानंतर फ्रेश हो. एकदम भारी, एक नंबर. काय झालंय चाय पियाने मतलब चलूया. तर थोडा एक 5:30 झाले आणि झोप जर येत असली तर मग ब्रश काढतो. चला रनिंग काढून घेतो फटाफट. मस्तपैकी भजन लावतो आणि चलत राहतो. मोबाईलवर मी गाणी लावतो, त्यामुळे गाणी लावून गाणी वाजवून शूट करता येत नाही. कारण शूटिंग करायला गेलो की गाणी बंद होतात. त्यामुळे दोन्ही काम एकदम पॉसिबल नाही होत. तर मंडळींनो, आता मी आहे देवरुख रस्त्याला. देवरुख साखरपा रस्ता थोडा घाटाच्या अलीकडे होतो आणि ब्रिजजवळ. एका मित्राची गाडी पंक्चर झाली होती तर ती पंक्चर काढली या पावसात नाच. थोडी मदत करावी लागतेच आपल्याला, कारण आपली वेळ आली की समोरचा पण उभा राहायला पाहिजे ना. थोडी मदत करावी लागते. पाऊस बघा किती पडलाय. पाणी बघा नदीला चाम. खूप पाणी आहे, खूप खूप. तर पंक्चर काढून निघालो तिथून. बरोबर 7 वाजता आलो होतो. 7:30 झाले. अर्धा तास माझा फुकट गेला. पण काय वांधा नाही. आपल्या वेळी पण तू कधीतरी उभा राहणार. त्यासाठी मी म्हटलं थांबूया थोडं. मी पण थांबलो, पंढरी पण थांबला होता. जास्त काही व्हिडिओ करीत बसलो नाही, कारण टाइम पण गेला असता आणि पाऊस पण पडत होता. तर आता मस्तपैकी फ्रेश होऊया. जरा पाऊस कमी होऊन दे. जर पाऊस कुठे कमी झाला आणि चायची टिपरी दिसली तर मस्तपैकी चहा पिऊया. चला. तर मित्रांनो, आता वाजले 8 आणि आता मला येत होती झोप. झोप येत होती. माझा उपाय मी सुरू केला लगेच. झोप गायब, एकदम झोप गायब. साखरपा जायपर्यंत
ब्रश असणार तोंडात. तर मित्रांनो, वाटोळच्या ब्रिजवर आहे आता आपण. आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. मस्त चहा पियाली आणि निघालो. जास्त थांबत नाही राहिलो. वाजले भरपूर आहेत. 9 वाजून गेले. मग म्हटलं पटापट जाऊया. पाऊस पण आहे बऱ्यापैकी. जास्त थांबूया नको. पटापट म्हटलं जाऊया. चला आता सरळ घरी जाऊया. अरे बाप रे, एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय बघा. बाबा माझ्या वाचला वाटतं, पण ड्रायव्हर हाय वाटतं. वर कोंडियामध्ये आहे, कोंडियामध्ये. आणि कोंडियामध्ये ऍक्सिडेंट झालाय बघला बा. टँकरच पलटी झालाय. उताराला टर्न आहे आणि ब्रिज आहे. आणि म्हणून बोलतो मी हळूया. खतरनाक खतरनाक. काय आज काय ऍक्सिडेंटच होतात की काय. हे बघा पुढे आणि उतारायला झालंय परत एकदा. हा 2 टँकर पलटी. काय रे बाबा, काय सांगायचं यांना. एकदम 2 टँकर पलटी झाले. काय खरं नाही बाबा. तर मंडळींनो, बरोबर आता आपण आलो आहे तर्राईमध्ये. आणि आजचा प्रवास आपला झाला आहे 416 किलोमीटर. आणि ॲव्हरेज पडलं आहे आपल्याला 7.3चं. म्हणजे तुम्ही आता काढा किती डिझेल लागलं ते. आता मी आता घरी जातो आहे. आणि अमोल जाणार आहे खाली करायला आजच. कारण समोरची पार्टी जी आहे त्याने आज बोलवलं आहे. आज खाली आपली गाडी होणार. त्यामुळे आता इथून घरी जाणार आणि अमोल लगेच निघणार. चला पटापट जाऊया. आता इथून कासारड्यातून मी राईट टर्न घेणार आणि विजयदुर्ग रोडला लागणार आणि आमच्या घरी जाणार. खूप दिवसांनी आज घरी आलो. आपल्या गावात येऊचा ना फिलिंग वेगळीच असतं. लय भारी. आत कोकण कोकण यावा. कोकण आपलोच असा. चला आता पेट्रोल पंपावर आलो आहे वरच्या. इथून सर्व्हिस रोडला जाऊया आणि ब्रिज खालून राईट टर्न घेऊन आपल्या रोडला लागूया. चला चला तर मंडळी, आपल्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत. आता व्हिडिओ इथं थांबवतो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय, टाटा.